नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत शास्त्रानुसार देव कसे आणि कधी घासावे ते। तर देव खूप काळे पडलेले आहेत का, तर ते शास्त्रानुसार कसे घासावे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि कशाने घासावे हे मी पद्धत तुम्हाला सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। बघू शकता माझे देव किती काळे झालेले आहे, हिरवे पडलेले आहे। आता देव दररोज आपल्याकडून घासणे होत नाही, आपण फक्त स्नान करून ठेवून देत असतो। तुम्ही पाहू शकता देव माझे किती खराब झालेले आहेत। आता मी ह्याच्या एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे। जर देव जास्त असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता। त्यामध्ये मी लिंबूचा रस टाकलेला आहे। दही असेल तर तुम्ही दहीही टाकू शकता। माझ्याकडे लिंबू आहे, मी लिंबूच टाकलेला आहे। त्यानंतर थोडंसं भैया पावडर पण टाकलेलं ॲड केलेलं आहे मी। त्यानंतर मी पाण्याने छान असं ढवळून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही करायचं। त्यानंतर आपण देव असे छान घासून घ्यायचे आहे। देव आपण रांगोळीच्या पावडरने घासायचे नाही, देवांना कचकच वाटू शकते। त्यामुळे आपण बेसन पीठ घ्यायचं आणि देव छान असे घासून घ्यायचे। थोडा वेळ जातो पण देव चकाचक निघतात। आता काहींना खूप घाई असते, दररोज देवपूजा होत नाही, दररोज स्नान घासणे होत नाही, त्यामुळे डेली घासणे शक्य नसते। त्यामुळे 8 दिवसातून तुम्ही एकदा हे करून नक्की पहा, देव तुमचे चकाचक दिसतील। 8 दिवसाला जरी केलं तरीही चालते। देव जर स्वच्छ, आपल्याला कशी डेली स्नान करायला लागतं तसं देवांना सुद्धा स्वच्छ आणि स्नान करायला लागतं। त्यामुळे तुम्ही देवांना पण स्वच्छ ठेवायला विसरू नका, देवसुद्धा आपल्यावर नक्की प्रसन्न होतील। लिंबाचा रस पण थोडासा टाकला ना तर त्याच्यामध्ये ॲसिड असतं, त्यामुळे देव हे चकाचक निघतात। पाहू शकता तुम्ही, मी असे जास्त रगडून पण घासत नाही आणि जास्त हे पण नाही करत आहे। थोडे स्लो आणि हळूहळू आपण देव घासायचे आहेत। मी पूर्ण देव असे घासून घेत आहे। थोडा वेळ जातो पण देव चकाचक निघतात आणि शास्त्रानुसारच मी सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत। आता काही जणांना जॉब वगैरे असतो, त्यामुळे पण देव घासणे होत नाही। काही जणांच्या छोटे छोटे मुलं असतात, घाई असते, खूप गडबड असते, त्यामुळे पण होत नाही। मग त्यानंतर तुम्ही 8 दिवसाला असं नक्की करून पहा, नक्की तुम्हाला देव चमकलेले दिसतील। आता मी इथे श्रीकृष्ण घेतलेला आहे, त्यांना पण छान असं बेसन पीठ लावून घेतलेलं आहे। त्यानंतर गणपती घेतलेला आहे, त्यांना पण छान असं बेसन पीठ लावून चोळलेलं आहे। त्यानंतर मी इथे गोमाता घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण हे घासून थोडे 5-1 मिनटं ताटामध्ये ठेवून द्यायचे आहे। आणि त्यानंतर मला थोडे चमचम दिसायला लागले नाही म्हणून मी परत एकदा त्यांना घासून घेतले आणि स्वच्छ पाण्याने असे मी धुवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता, स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर मी एक कपडा घेतलेला आहे आणि त्यांना कपड्याने छान असे पुसून घेतलेले आहे। जर आपण ओले देव ठेवले तर त्यांना डाग पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण स्वच्छ छान कपड्यांनी देव स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहे आणि ते थोडेसे सुकवायला ठेवायचे आहे आणि त्यानंतरच आपण ते देवघरामध्ये मांडायचे आहे। जास्त अवघड पद्धत पण नाही आणि काही नाही, त्यामुळे तुम्ही ही पद्धत करू शकता। 5 मिनिटात देव चकाचक होतील। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। बघू शकता तुम्ही, देव शेवटी किती चमचम निघालेले आहेत आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग, धन्यवाद मैत्रिणींनो।